नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी इनसाइडर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती, आरोग्य विभाग भरती, तलाठी भरती तसेच जेवढ्या काही आपल्या सरळ सेवा पद्धतीच्या भरती आहेत त्यासाठी महत्त्वाचे असणारे 30 जनरल नॉलेजचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला वारंवार परीक्षेत विचारले जाणारे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत। आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर नोकरी इनसाइडर या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा, त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनल जॉइन करायचं आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ टेस्ट ही फ्रीमध्ये मिळणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांचे संशोधन कशाशी संबंधित आहे। मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे। जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण कमेंट करून उत्तर देऊ शकता, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। तर पहा, भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांनी जे संशोधन केलं आहे ते कोणत्या घटकाशी संबंधित आहे, आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर कृत्रिम जनुके जे आहेत याच्याशी संबंधित आहे। पहा, डॉक्टर हरगोविंद खुराना यांचं संशोधन, पर्याय 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न दुसरा आहे, भारताने एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करून कोणत्या देशाचा विक्रम मोडला होता। प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे। पहा, भारत देशाने एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित केले आहेत आणि ते उपग्रह प्रक्षेपित करून कोणत्या देशाचा विक्रम मोडला होता। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर रशिया या देशाचा जो रेकॉर्ड आहे तो भारताने मोडला होता 104 उपग्रह एकाच वेळी प्रक्षेपित करून, पर्याय 3 आपलं उत्तर होईल। प्रश्न तिसरा आहे, बायोगॅसमध्ये सर्वाधिक प्रमाण कशाचे असते। पहा मित्रांनो, जो बायोगॅस आहे यामध्ये सर्वात जास्त जे प्रमाण आहे हे कोणत्या वायूचं असतं। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर मिथेन हा जो वायू आहे या वायूचं सर्वाधिक प्रमाण जे आहे हे बायोगॅसमध्ये असतं, पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न चौथा आहे, सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगामध्ये केला जातो। पहा, सिल्वर ब्रोमाइड याचा जो वापर आहे हा मुख्यतः कोणत्या उद्योगात केला जातो। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर छायाचित्रणामध्ये सिल्वर ब्रोमाइड हे जे आहे हे प्रामुख्याने वापरलं जातं, पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न 5वा आहे, खालीलपैकी कोणत्या रक्तगटाचे रक्त हे सर्व रक्तगटाच्या मनुष्याला देता येऊ शकतं। पहा मित्रांनो, म्हणजे सर्व योग्य दाता खालीलपैकी कोणत्या रक्तगटाला म्हटलं जातं, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ओ जो हा रक्तगट आहे या रक्तगटाचं जे रक्त आहे हे सर्व जेवढे काही रक्तगट आहेत त्या प्रत्येकाला देता येऊ शकतं, पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे ओ रक्तगट। प्रश्न 6वा आहे, महाराष्ट्र राज्यातील पहिले वाइल्ड बफेलो अभयारण्य कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे। पहा, राज्यामधील पहिलं वाइल्ड बफेलो अभयारण्य हे जे आहे हे कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये राज्यातील आपल्या पहिलं वाइल्ड बफेलो अभयारण्य जे आहे हे उभारण्यात आलेलं आहे, पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल। प्रश्न 7वा आहे, महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे। पहा, सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे हा सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे। मित्रांनो, यावर आपल्याला प्रश्न हे विचारलेले असणार आहेत। पहा, तर प्रश्न कोणते कोणते विचारले जाऊ शकतात, सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा, सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा असलेला जिल्हा आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान असलेला जिल्हा, हे जे 4 प्रश्न आहेत हे आपल्याला नेहमी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। अजून एक आहे की लोकसंख्या घनतेबाबत, म्हणजे लोकसंख्येची घनता कमी असणारा जिल्हा, यावरही प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात। प्रश्न 8वा आहे, गोसी खुर्द सिंचन प्रकल्प हा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर वैनगंगा ही जी नदी आहे या नदीवर आहे पहा गोसी खुर्द सिंचन प्रकल्प, पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे। कारण मित्रांनो, यावरती आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे। प्रश्न 9वा आहे, गोसी खुर्द धरण हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे। पहा, एका वेळी आपल्याला विचारलं की तो जो प्रकल्प आहे कोणत्या नदीवर आहे, तर वैनगंगा नदीवरती आहे। या ठिकाणी प्रश्न आहे, गोसी खुर्द धरण जे आहे हे कोणत्या डिस्ट्रिक्ट म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे गोसी खुर्द धरण, पर्याय 4 आपलं उत्तर होईल। प्रश्न 10वा आहे, भारतातील सर्वात महत्त्वाचे असणारे न्हावा बंदर जे आहे हे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। यावर आपल्याला 2 वर्ष प्रश्न अल्टरनेट विचारण्यात आलेला होता की न्हावा बंदर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, हा प्रश्न महत्त्वाचा आहे पहा, आणि याचं उत्तर आहे रायगड या जिल्ह्यामध्ये आहे न्हावा बंदर, जे की भारतातील सर्वात महत्त्वाचं असणारे एक बंदर आहे। प्रश्न 11 आहे, लोकसंख्या वाढीचा सर्वात जास्त वेग भारतात कोणत्या राज्यामध्ये आहे।
पहा मित्रांनो, हे जे प्रश्न आहे हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे। या ठिकाणी आपल्याला 2-3 प्रश्न हे विचारले जाऊ शकतात। तत्पूर्वी या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, बिहार हे जे राज्य आहे या राज्यामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग जो आहे हे सर्वात जास्त आहे। या ठिकाणी आपल्याला 3 प्रश्न विचारले जाऊ शकतात। भारतात सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? तर पहा उत्तर प्रदेश हे जे राज्य आहे लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य आहे। या ठिकाणी आपल्याला विचारलं जातं की महाराष्ट्र कितव्या क्रमांकावरती आहे? प्रश्न क्रमांक 12 आहे छठपूजा उत्सव हा कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? पहा छठपूजा उत्सव जो आहे हा कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर बिहार या राज्यामध्ये छठपूजा जो उत्सव आहे हा आनंदामध्ये साजरा केला जातो किंवा त्या राज्याचा प्रसिद्ध असणारा एक उत्सव आहे। पर्याय 3 बिहार। प्रश्न 13 आहे केरळ व तामिळनाडू या 2 राज्यात वाद असलेल्या धरणाचं नाव काय आहे? पहा केरळ आणि तामिळनाडू या 2 राज्यामध्ये एक विवादित असणारे एक धरण आहे, त्या धरणाचं नाव काय आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर मुल्ला पेरियार हे जे धरण आहे हे केरळ व तामिळनाडू या 2 राज्यामधील एक वादाचं बनलेलं एक ठिकाण आहे किंवा हे जे धरण आहे हे वादग्रस्त धरण आहे केरळ आणि तामिळनाडूच्या राज्यामध्ये। पर्याय 3 आपलं उत्तर होईल। प्रश्न 14 आहे सरदार सरोवर प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? आतापर्यंत इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे आणि भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे। सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवरती आहे? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय 4, तर नर्मदा या नदीवरती आहे सरदार सरोवर प्रकल्प। पर्याय 4 उत्तर होईल। प्रश्न 15 आहे शिवकाशी हे फटाका निर्मितीचं प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पहा शिवकाशी या ठिकाणी सर्वात जास्त भारतामध्ये आपले फटाके तयार केले जातात, तर ते ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर तामिळनाडू या राज्यामध्ये आहे शिवकाशी फटाका निर्मितीचं ठिकाण। पर्याय 2 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 16 आहे उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणता देश ओळखला जातो? पहा उगवत्या सूर्याचा देश। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, तो जपान हा जो देश आहे हा उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखला जातो। पर्याय 4 आपलं उत्तर होईल। प्रश्न 17 आहे क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे? लक्षात ठेवायचं क्योटो प्रोटोकॉल हा कोणत्या घटनाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर जो वातावरणातील बदल आहे या घटनेशी संबंधित आहे क्योटो प्रोटोकॉल। पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल। प्रश्न 18 आहे सूर्यमालिकेतील सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? पहा मित्रांनो सूर्यमालिकेतील जो सूर्य आहे तर सूर्याच्या सर्वात जवळचा असणारा ग्रह कोणता आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तो बुध ग्रह आहे हा सूर्यात सर्वात जवळचा ग्रह आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न 19 आहे जगातील सर्वात उंच असणारे माउंट एव्हरेस्ट शिखर हे कोणत्या देशात आहे? पहा मित्रांनो जगातील सर्वात उंच शिखर आहे माउंट एव्हरेस्ट आणि हे जे आहे हे कोणत्या देशात आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर नेपाळ या देशामध्ये आहे माउंट एव्हरेस्ट पर्वत। प्रश्न 20 आहे हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के आहे? पहा या ठिकाणी 2 प्रश्न तयार होतात। हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण विचारलंय आणि या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के आहे किंवा हवेच्या ऐवजी वातावरणामध्ये असं विचारलं जातं। तर हवेमध्ये ऑक्सिजन आहे पहा 21% आणि वातावरणामध्ये नायट्रोजन विचारलं तर नायट्रोजन आहे 78%, जे की नायट्रोजनचं प्रमाण जे आहे हे वातावरणामध्ये सर्वात जास्त आहे। पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे 21% ऑक्सिजनचं प्रमाण आहे। प्रश्न 21 आहे ज्येष्ठ नागरिकांना अन्न पुरवठा कोणत्या योजनेखाली करण्यात येतो? पहा ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांना अन्नाचा पुरवठा केला जातो, त्या योजनेचं नाव काय आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर अन्नपूर्णा नावाची जी योजना आहे या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांना अन्नाचा पुरवठा केला जातो। पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न 22 आहे राजा रवि वर्मा खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते? पहा राजा रवि वर्मा कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर चित्रकलेसाठी प्रसिद्ध होते पहा राजा रवि वर्मा। पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न 23 आहे खालीलपैकी कोणास भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते? मित्रांनो हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे पहा, तर भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दादासाहेब फाळके जे आहेत यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखलं जातं। पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न 24 आहे प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांचे 1960च्या रोम ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक 1/शतांश सेकंदांनी हुकले होते, तर तो स्पर्धा प्रकार कोणता होता? मित्रांनो प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा, तर जे आपले धावपटू आहेत मिल्खा सिंग जे की नुकतेच काही दिवसापूर्वी त्यांचं निधन झालं आहे, तर मिल्खा सिंग हे जे आहेत हे 1960च्या रोम ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक फक्त आणि फक्त 1/शतांश सेकंदाने हुकलेले होते। तर त्यांनी जो रनिंगचा प्रकार होता त्या स्पर्धेचा प्रकार होता तो कोणता होता?
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3. तर 400 मीटरची स्पर्धा होती, त्यामध्ये ऑलिम्पिक झालं होतं पहा 1960ला रोम या ठिकाणी. तर त्यामध्ये मिल्खा सिंग जे आहेत यांचं कांस्य पदक फक्त 1 सेकंदानं हुकलेलं होतं. पर्याय 3 400 मीटर स्पर्धा प्रकार होता. प्रश्न 25 आहे, ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडू विजेंद्र सिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो, आपल्याला हमेशा प्रश्न विचारला जातो पहा खेळ आणि त्याच्या संबंधितला खेळाडू. तर या ठिकाणी आपल्याला खेळाडू दिलेला आहे विजेंद्र सिंग, जे की ऑलिम्पिक पदक विजेता देखील आहेत. तर विजेंद्र सिंग जे आहे ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुष्टियोद्धा. लक्षात ठेवायचे, मुष्टियोद्धा म्हणजे कोण आहेत? तर विजेंद्र सिंग जे आहेत एक बॉक्सर आहेत. या ठिकाणी कुस्ती आणि मुष्टियोद्धा यामधील फरक लक्षात घ्यायचा आहे. तर मुष्टियोद्धा म्हणजे बॉक्सर आणि कुस्तीपट्टू हा वेगळा आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये कार्य सुरू केले? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर ठाणे या जिल्ह्यामध्ये ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी कार्य सुरू केलेलं आहे. पर्याय 3 ठाणे आपलं उत्तर होईल. प्रश्न 27 आहे, सुधारक हे साप्ताहिक कोणत्या समाज सुधारकानं सुरू केलेलं आहे? पहा, सुधारक नावाचं एक साप्ताहिक आहे जे की 7 दिवसाला प्रसिद्ध होत होतं. तर ते कोणत्या समाज सुधारकाने सुरू केलं होतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोपाळ गणेश आगरकर म्हणजेच गो ग आगरकर यांनी सुधारक नावाचं एक साप्ताहिक आहे हे सुरू केलेलं होतं. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न 28 आहे, अँड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम ही खालीलपैकी कोणत्या कंपनीची आहे? पहा, आपण प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये पहा अँड्रॉइड चालत आहे. तर अँड्रॉइड ही जी मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम आहे ही कोणत्या कंपनीची आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर गुगल या कंपनीचे आहे पहा अँड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम. यामध्ये पहा मायक्रोसॉफ्ट कंपनीचे आहे विंडोज, ॲपल कंपनीचे आहे iOS. लक्षात ठेवायचे iOS कशाचे आहे? ॲपलचे आहे. गुगल ही जी आहे लक्षात ठेवा गुगलची आहे अँड्रॉइड आणि मायक्रोसॉफ्टची जी आहे ती आहे विंडोज. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 गुगल आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 29 आहे, इंटरनेटच्या दुरुपयोगाचा धोका हा कोणापासून असतो? पहा, इंटरनेटपासून सर्वात जास्त धोका हा कोणासाठी असतो? म्हणजे इंटरनेटचा दुरुपयोग करून धोका आपल्यासाठी कोण तयार करू शकतं? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ आणि ब. तर अ म्हणजे आहे हॅकर्स आणि ब म्हणजे आहे व्हायरस निर्मिती. तर या दोघांपासूनही इंटरनेटवर आपल्याला धोका असू शकतो. त्यामुळे पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 30 आहे, संगणकातील डेटा प्रोसेसिंग युनिट कोणते आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर CPU हे जे आहे हे कम्प्युटरमधील डेटा प्रोसेसिंग युनिट आहे. या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की CPUचा फुल फॉर्म काय आहे? तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे जे आहे हा CPUचा फुल फॉर्म आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, हे होते आपले 30 जनरल नॉलेजचे इम्पॉर्टंट प्रश्न. आपल्याला या 30 पैकी किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इनसाइडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच प्रत्येक व्हिडिओची PDF जर मिळवायची असेल तर मराठी नोकरी इनसाइडर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. सोबतच पहा त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. आणि सोबत आपल्याला 50 पेक्षा जास्त मॉक टेस्ट जर फ्रीमध्ये सोडवायचे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.